नमस्कार. बालभारती कथा विश्व. छान अशी कथा शेजार धर्म. रानोजी खोत आपल्या ओसरीवर बसले होते. त्यांच्या शेजारी त्यांचा मुलगा पुढ्यात पुस्तके पसरून बसला होता. त्यांचे अभ्यासात लक्ष लागत नव्हते. त्याचे सारे लक्ष गलोल तयार करण्यातच होते. हातात रबराच्या पातळ पट्ट्या घेऊन तो गलोल तयार करीत होता. तेवढ्यात शेजारचे हरिबाबा पवार काठी टेकत आले. त्यांची चाहूल लागताच रानोजी खोत म्हणाले, या मालक, कसं येणं केलं? हरिबाबांनी सुस्कारा सोडला आणि काठीचा आधार घेत बैठक मारली. राणोजींनी पुन्हा विचारले, कसं काय येणं केलं? हरिबाबा म्हणाले, तुमच्या रामूला घडीभर आमच्याकडं पाठवून द्या, थोडं काम आहे. पाठवून देतो, काही काळजी करू नका, असे राणोजी त्यांना म्हणाले. पण मध्येच राम कुरकुरत म्हणाला, बाबा, आज मला शाळेचा फार अभ्यास आहे, आज नाही मला जायला जमणार. यावर राणोजींनी आपल्या मुलाला मध्येच अडून म्हटले, अरे अभ्यास करच, पण आज थोडं कमी खेळ. राम वडिलांच्या धाकात होता. तो काही बोलला नाही. थोड्या वेळाने हरिबाबा निघून गेले. ते गेल्यावर राणोजी रामला म्हणाले, राम, अरे आपल्या शेजाऱ्यांनी काही काम सांगितलं तर ते लगेच असं नाही म्हणू नये. शेजार धर्माला जाणून तू त्यांच्याकडे जायला पाहिजे. समज तू गेला नाहीस तर त्यांचं काम अडणार आहे का? नाही अडायचं. दुसरा कोणीतरी येऊन त्यांना मदत करीलच. पण मग तुझ्याबद्दल त्यांना काय वाटेल? राम थोडा वरमला. काय बोलावे हे त्याला सुचेना. तरी पण तक्रारीच्या सुरात तो म्हणाला, पण बाबा, गोडगोड बोलून हरिबाबा नेहमीच माझ्याकडून काम करून घेतात. मग त्यात काय बिघडलं? अरे, माणसानं कष्ट करायला कष्टाळू नये. कष्ट करण्यानं माणसाच्या अंगातील ताकद वाढते. शिवाय लोकांचा भलेपणा मिळतोच. हा फायदा फार मोठा आहे. तो जन्मभर तुला पुरणार आहे. असे म्हणून राणोजी आपल्या मुलाला पुढे म्हणाले, समज उद्या आपल्याला कोणाची गरज लागली आणि आपल्याला शेजाऱ्यांनी तुझ्यासारखं उत्तर दिलं तर आपल्याला काय वाटेल? रामने काही उत्तर दिले नाही. तो गप्प बसला. मग राणोजी त्याला म्हणाले, तू तसा समजूतदार मुलगा आहेस म्हणून तुला सांगतो, ऐक. असे म्हणून त्यांनी आपल्या हाताचा पंजा त्याच्यासमोर धरला आणि विचारले, माझ्या हाताला किती बोटे आहेत? राम म्हणाला, 5. ही 5ही बोटं सारखी आहेत का? नाही, लहान मोठी आहे. यावर राणोजी हसले आणि म्हणाले, अरे, ही आपल्या हाताची 5ही बोटं सारखी नाहीत, पण ही 5ही बोटं मिळूनच हाताचा पंजा तयार झाला आहे की नाही? तसं पाहिलं तर प्रत्येक बोट आपल्या परीनं स्वतंत्र आहे. तरी एका बोटाला लागलं की शेजारच्या बोटाला दुःख होतंच. त्यांच्यातील सुखदुःखाची जाणीव एकच आहे. कोणतीही कामं करताना ती एकोप्याने करतात. ही बोटं म्हणजे एकमेकांचे शेजारीच. शेजाऱ्यांनी परस्परांच्या उपयोगी पडावं. रामला आपल्या वडिलांचे सांगणे एकदम पटले. तो हसला. आपल्या हाताच्या पंजाकडे त्याने पाहिलं. पंजाची हालचाल केली, मूठ दाबली आणि उघडली व तो आपल्या वडिलांच्याकडे बघून म्हणाला, बाबा, तुम्ही म्हणता ते खरं आहे. मी जातो हरिबाबांकडे. त्यांचं काय काम असेल ते करतो. रामच्या वडिलांना त्याच्या या उत्तराने मोठा आनंद झाला. रामची ही कथा कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. धन्यवाद.